नमस्कार, लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। कांदा निर्यात बंदीचा निर्णय महाराष्ट्रात राजकारण्यांच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया द्यायला उद्युक्त करतोय। विरोधकांना ही सरकारवर निशाणा साधण्याची संधी आहे, तर सरकारमधल्या सुद्धा नव्या सामील झालेल्या घटकांच्यासाठी एक प्रकारे कोंडी अनुभवणारी, तर दुसऱ्या बाजूला केंद्राचा निर्णय असल्याने त्याचं गपचूप समर्थन करण्याची जबाबदारी सत्ताधाऱ्यांवर येऊन पडली आहे। मुळात कांदा निर्यातीच्या अनुषंगाने घेतला गेलेला हा निर्णय हा राज्यात आणि देशात कांद्याची उपलब्धता पुरेशी असावी, मागणी आणि पुरवठा याचं प्रमाण व्यस्त होत कांदा महाग होऊ नये याच्यासाठी आहे। निवडणुका विधानसभेच्या होऊन गेलेल्या आहेत, त्याचे निकालही येऊन गेलेत आणि आता तयारी लोकसभेची सुरू झालेली आहे। आत्ताच्या घडीला शहरातल्या आणि ग्रामीण भागातल्या सुद्धा ग्राहकांच्या पर्यंत कांदा कोणत्या भावाने पोहोचतो याकडे सरकारचं बारीक लक्ष आहे। ग्राहकांच्यासाठी उपलब्ध असलेल्या कांद्याबरोबरच साखरेच्या उत्पादनाच्या निमित्ताने सुद्धा केंद्र सरकारचे हस्तक्षेप सुरू आहेत। गरजेच्या वस्तू महाग होणार नाहीत आणि महागाईची होरपळ अधिक जाणवणार नाही हे पाहण्याची जबाबदारी कसोशीने पाळण्याच्यासाठी विविध निर्णय घेतले जात आहेत। पण हे निर्णय शेतकऱ्याच्यासाठी नुकसानीचे आहेत असा दावा विरोधक करतात। विरोधकांच्याकडून या निमित्ताने महाराष्ट्रामध्ये आंदोलन सुरू झालेलं आहे, त्याचं नेतृत्व शरद पवार घेऊ पाहत आहेत। हे तेच शरद पवार आहेत जे केंद्रात कृषी मंत्री होते, त्यांच्या काळात सुद्धा कांदा साखर यांच्या उत्पादन दर आणि उपलब्धता याबाबत विविध प्रकारचे वाद जन्माला आले होते। प्राप्त स्थितीमध्ये आत्ताच्या घडीला कांद्याचा वांदा कुणी घडवलाय हे जाणून घेण्यासाठी आत्ताचीच लक्षवेधीची चर्चा आहे। आपल्याला या चर्चेत सहभागी कोणा मान्यवरांना करून घ्यायचं आहे त्याचा मी आपल्याला पटकन तपशील देतो। आपल्यासोबत कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे आहेत आणि भारतीय जनता पार्टीच्याकडून प्रवक्ता या नात्याने गणेश हाके या चर्चेत आहेत। मान्यवरांचं आपण या चर्चेमध्ये स्वागत करूयात। ते आता आपल्याला स्क्रीनवर दिसणं अपेक्षित आहे। आमच्या पॅनल प्रोड्युसरनी पटकन या दोघांनाही स्क्रीनवर टाकावं। गणेश हाके यांना माझा पहिला प्रश्न असेल। गणेशजी, माझा आवाज येतोय आपल्याला? हो, येतोय सर जी। गणेशजी, आपण आता दिसू लागलेले आहात, अर्थात थोड्या वेळात आपला फोटो हटेल आणि तुमचा चेहरा येईल, तोपर्यंत मी आपल्याला सांगू इच्छितो की मी पटकन भरत दिघोळे यांना प्रश्न विचारतोय। भरतजी, माझा आवाज येतोय तर आपण आपला माईक सुरू करावा आणि प्रश्नाचं उत्तर द्यावं। आत्ताच्या घडीला निर्यात बंदीच्या माध्यमातून शहरी ग्राहकांना खुश ठेवण्याचा प्रयत्न होतोय, असं का व्हावं? नाही, एकीकडे केंद्र सरकार ज्या पद्धतीने कांद्याच्यावर नियंत्रण ठेवण्याचं काम करते, हेच केंद्र सरकार वर्षे 6 महिने कांद्याच्या शेतकऱ्यांना कुठल्याही बाजार समितीमध्ये कवडीमोल दर मिळतो त्यावेळेस सरकारकडून शेतकऱ्यांना 1 रुपयाची मदत होत नाही। शेतकऱ्याची शेती स्वतःची, शेतकऱ्याचं बियाण्यापासून तर काढणीपर्यंत कांद्याची पूर्ण मशागत, भांडवल, ही संपूर्ण कांद्याचे जेवढं काही प्रक्रिया आहे पूर्ण अगदी बियाण्यापासून तर पूर्ण काढणीपर्यंत याचे सगळे जे काम हे शेतकरी स्वतःच्या जीवावर करतात। मग ते बँकेतून कर्ज घेतील किंवा त्यांच्याकडे उपलब्ध हे सगळं करणारा कांदा, ही प्रक्रिया सर्वसाधारणपणे माहीत असते। इथे मुद्दा काय आहे त्याच्यावर आपलं लक्ष वेधतो। मुद्दा आता असा आहे की कांदा निर्यात बंदी ही भारतीय जनता पार्टीनं शहरी ग्राहकांना खुश करण्यासाठी घेतली आहे, हा निष्कर्ष कुठून काढला गेला असेल? नाही, आम्हाला हेच मानायचं आहे ना। हा सुरुवातीचा मुद्दा मी याच्यासाठी सांगितला की इथं सरकारची मदत नाही, मग आमचा कांद्याचे भाव तुम्ही पडल्यानंतर मदत करत नाही तर कांद्याचे थोडेसे कुठं भाव वाढतात, कधीतरी वाढतात, काही थोड्याच दिवसांसाठी वाढतात। अशा वेळेस सरकार नियंत्रण आणि हस्तक्षेप का करतं, हा आमचा मूळ कळीचा मुद्दा आहे शेतकऱ्यांचा। तुमच्या लेखी भारतजी तुमच्या लेखी सरकार हस्तक्षेप का करत असेल? नाही, आमचं म्हणणं आहे सरकारने हस्तक्षेप करते म्हणजे हे फक्त मतांचं राजकारण आहे। निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मतदारांना खुश करण्यासाठी फक्त शेतीमालच सरकारला दिसतो का, हा आमचा मूळ प्रश्न आहे। आणखीन काय गोष्टी तुम्ही स्वस्त करा, पेट्रोल डिझेल स्वस्त करा आणि इतर ज्या गरजेच्या वस्तू आहे, असं काय नाही की एकमेव कांदा देशामध्ये गरजेची वस्तू आहे, आणखीन अत्यंत गरजेच्या वस्तू आहे, याच्या किमती सरकारने नियंत्रित करावा आणि शेतमाल नियंत्रण ठेवण्याचं काम करू नये। कारण शेतमालाला अवकाळी पाऊस आहे, गारपीट आहे, अतिवृष्टी आहे, दुष्काळ आहे, ह्या पण समस्येतून सामोरं जावं लागतं।
त्याच्यामुळं ज्या गोष्टींचं सरकारने काम करायला पाहिजे त्याच्यावरती काम होत नाही. बर. आणि शेतमाल फक्त स्वस्त करायचा हाच अजेंडा ह्याही सरकारचा आहे, म्हणजे त्या मागच्या सरकारचा होता. आणि इथं विरोधी पक्ष सुद्धा कमी पडताय हा आमचा आरोप आहे. भारत दिघोळे यांनी एकाच वेळेला दोघांनाही समान पद्धतीनं झोडपून काढलंय, सत्ताधारी आणि विरोधक दोघांनाही. गणेश हाके, आपल्याला माझा आवाज येत असेल आणि भारत दिघोळेंनी मांडलेली भूमिका पण ऐकायला आलेली असेल. गणेशजी. आणि कसं आहे की दोन गोष्टी आहेत. हा तरी दोन गोष्टी. माझा आवाज ऐकायला येतो? बिलकुल येतोय, स्पष्टपणे येतोय. माझा आवाज ऐकायला येतो का? जी बोला आपण. तर दोन गोष्टी आहेत की बघा, म्हणजे जे दिघोळे जे बोलले ते त्यातली खरं म्हणजे वस्तुस्थिती नाही आहे. आपण प्रत्येक वेळेला काय की कुठलीही भूमिका नीट न समजून घेता अशा पद्धतीची वक्तव्य केली जातात. सरकारच्या संदर्भामध्ये बोललं जातं. खरं आहे की सरकारला दोन्ही म्हणजे शेतकरी जितका महत्वाचा आहे तितकाच ग्राहकही महत्वाचा आहे. जी. आणि अशा वेळेला या सगळ्या गोष्टीचं बॅलन्स करणं हे सरकारचं काम असतं. सरकार म्हणून ते करावं लागतं. आणि ते करत असताना मग शेतकऱ्यांचाही नुकसान होता कामा नये आणि ग्राहकांचंही नुकसान होता कामा नये हे सरकार पाहत असतं. आणि त्याच अनुषंगानं जेव्हा 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 अशा पद्धतीची वेळ म्हणजे नॉट कांदाच नाही तर कुठल्याही पद्धतीच्या मालाच्या उत्पादनाच्या संदर्भामध्ये जेव्हा असे बाजारात भाव कमी होतात किंवा जास्त होतात त्यावेळेला याचं नियंत्रण करण्याचं काम हे सरकार, केंद्र सरकार करत असतं. आणि आत्ताची परिस्थिती अशी आहे आपल्या कांद्याच्या संदर्भामध्ये ज्या पद्धतीचं हे निर्यात म्हणजे करण्याचं धोरण जे काही बंदी घातलेली आहे ते काहीतरी सरकारने विचारपूर्वक केलेलं आहे. याच्यात शेतकऱ्यांचं कुठेही नुकसान करण्याचा सरकारचा हेतू नाही. नाही, मुद्दा याच्यात शेतकऱ्यांचा एक एक मिनिट. गणेशजी आपण दिसलात तर खूप बरं होईल. तुम्हाला फ्रेम रोटेट करता येत नाहीये म्हणून तुम्हाला दाखवता येत नाहीये हा एक मुद्दा झालेला आहे. पण खरं तर तुम्ही दिसायला हवं. आणि मला आपल्याला एक या निमित्तानं विचारायचं असं आहे की शेतकऱ्यांना त्रास देण्याचा मुद्दा एका बाजूला आहे, पण मूळ इथे आक्षेप काय आहे तर जो भाजपचा मुख्य मतदार आहे, शहरी मतदार आहे, त्याला झळ पोचू न देण्याच्यासाठी शेतकऱ्यांना नख लावलं जातंय हा आक्षेप आहे. भारत दिघोळेंनी तो मांडलाय. ते मुळात तेच मी तुम्हाला सांगितलं की एक दोन गोष्टी तुम्ही पहा की यापूर्वी सुद्धा जेव्हा जेव्हा निर्यात बंदी झाली होती तेव्हा सुद्धा कांद्याचे भाव हे 3 रुपये 4 रुपये होते. म्हणजे निर्यात बंदीचा आणि कांद्याचे भाव कमी होण्याचा कुठे दुरान्वयाने सुद्धा संबंध असत नाही. जी. मुळात शेतकऱ्यांच्या जेव्हा जेव्हा अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झालेली आहे तेव्हा उलट सरकारनं अशा पद्धतीनं हस्तक्षेप करून महाराष्ट्र सरकारनं तर जेव्हा कांद्याचे भाव कमी झाले होते तेव्हा प्रत्येक टनाला 350 रुपये अनुदान दिलं होतं. त्याचप्रमाणे जो काही बफर स्टॉक आहे त्याच्या संदर्भात सुद्धा ग्राहकांच्या संदर्भात सुद्धा काळजी घेत असताना जो सरकारकडे असलेला बफर स्टॉक तो बाहेर काढलेला होता. जी. मुळात जी बोंब सुरू आहे, ज्या पद्धतीचा काही आक्रोश सुरू आहे ना त्याचे खरं म्हणजे हे राजकीय अशा स्वरूपाचं कारण आहे. ते कारण असं आहे की आज मी तुम्हाला सांगितलं की शेतकऱ्या जो काही कांदा शिल्लक साठवणूक आहे ती प्रामुख्यानं व्यापाऱ्यांकडे साठवणूक आहे. शेतकऱ्यांकडे किती 80% कांदा सुद्धा नसेल, आपला 20% कांदा नसेल, 80% कांदा हे दलालांकडे व्यापाऱ्यांकडे आहे. हा, आता अत्यंत कळीचा मुद्दा आपण चर्चेला आणलात. म्हणजे थोडक्यात काय तर जी ओरड होतीये ती दलालांची ओरड आहे आणि दलालांचे जे नेते आहेत ते दलालांचं हितरक्षण करण्यासाठी ओरड करतायत असं सुचवायचंय आपल्याला कांदा प्रश्नामध्ये. 100% की जे काही आज ओरडाओरड करतायत ते सगळे हे व्यापाऱ्यांचे, दलालांचे हे प्रतिनिधी ह्या अशा पद्धतीची ओरड करतायत. जी. खरं वस्तुस्थिती शेतकऱ्यांची यांना कुठल्याही पद्धतीची कळवळा नाही आहे. आज मला सांगा, आज आपल्या महाराष्ट्रातून किती टक्के शेतकरी म्हणजे एकूण निर्यात जो कांदा होतो त्याच्यात किती टक्के कांदा शेतकरी प्रत्यक्ष निर्यात करतात? 1% सुद्धा करत नाहीत. 99% हे दलाल आणि व्यापारी कांद्याची निर्यात करत असतात. आणि जेव्हा अशी परिस्थिती निर्माण होतात तेव्हा हे लोक शेतकऱ्यांच्याकडून बेभाव म्हणजे असं अगदी म्हणजे 3 रुपये 2 रुपये किलोनं कांदा विकत घेतात, साठवणूक करतात आणि निर्यातीचा फायदा घेऊन हे दलाल आणि हे व्यापारी लोक मोठ्या प्रमाणात आता या मुद्द्यावर आपल्याला उत्तर लागेल. भारत दिघोळे आपल्या सोबत आहेत. भारतजी, मुख्य मुद्दा काय आहे तर शेतकरी ओरडतच नाहीये, ओरडतायत ते दलाल आहेत. आणि दलाल अर्थात जे व्यापारी आहेत
जे व्यापारी माल घेऊन ठेवतात, चांगल्या चढ्या दरानं विकण्याच्यासाठी प्रयत्नशील होते, त्यांच्या या प्रयत्नाला खीळ लागली आहे, म्हणून हा आरडाओरडा आहे. नाही, गणेशराव हाके त्यांना भाजपाची बाजू मांडायची आहे. ते काही देशाची बाजू नाही मांडत, पक्षाची बाजू मांडतात, पहिला मुद्दा. अच्छा, म्हणजे दुसरी देशाची गोष्ट- बाजू वेगळी आहे. देशाची बाजू वेगळी आहे का? दुसरी गोष्ट, महत्वाची गोष्ट, त्यांचं म्हणणं असं आहे की 20% शेतकऱ्यांकडे कांदा, 80% व्यापाऱ्यांकडे कांदा आहे. कांदा उत्पादक संघटनेचा प्रमुख म्हणून मी या लाईव्ह मध्ये आपल्या जय महाराष्ट्राला जोडलेलो आहे. आम्ही कांद्याच्या संघटनेचं आणि शेतकऱ्यांचं गेल्या 9 वर्षापासून नेतृत्व करत असताना आम्हाला यातून एकच सांगायचंय की आमची ही बिगर राजकीय संघटना आहे. पण आम्ही त्याच्यातून आज तथ्य तुम्हाला असं सांगतो, जर 80% व्यापाऱ्यांकडे कांदा असेल, 20% शेतकऱ्यांकडे कांदा असेल, तर जय महाराष्ट्र चॅनलचा आज, उद्या, परवा 8 दिवसांनी जेव्हा जमेल तेव्हा गणेशराव हाके तुमचे जी. प्रतिनिधी, तुम्ही महाराष्ट्रातल्या कुठल्या कांदा उत्पादक जिल्ह्यात आम्हाला सांगा, आम्ही स्वतः येतो, लाईव्ह त्याचा आपण करू आणि आपण बघू या व्यापाऱ्यांकडे जास्त कांदा आहे का शेतकऱ्यांकडे जास्त कांदा आहे. कांदा शेतकऱ्यांकडे जास्त आहे आणि हा हंगाम आता पावसाळी कांद्याचा आहे, लाल कांद्याचा आहे. हा कांदा स्टॉक करता येत नाही, हा साठवता येत नाही. हा कांदा शेतात आहे. हा दुष्काळी परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी निर्माण केलाय आणि त्याच्यानंतर आता याला गारपीट झालं, अवकाळी पाऊस झाला, याच्यात थोडंफार नुकसान झालं आणि शेतकऱ्यांचाच कांदा हा बाजार समित्यांमध्ये विक्रीला घेऊन येतोय शेतकरी सगळे. आणि राहिला प्रश्न व्यापारी, त्यांनी घेतलेल्या कांद्यावर पुढे काय कमावायचं, निर्यात केल्यानंतर त्यांना कसा हे करायचा, हा त्यांचं व्यापाराचं स्किल झालं. शेतकऱ्यांनी जर यांचं म्हणणं असं आहे हाके साहेबांचं की शेतकरी कांदा निर्यात करत नाही, जी. तर मागच्या 5, 50, 60 वर्षात इतर पक्षांनी त्यांना एवढं सक्षम केलं नाही की ते कांदे निर्यात करू शकले नाही. पण तुम्ही गेल्या 9-10 वर्षापासून सत्ता भोगताय, मग तुम्ही शेतकऱ्यांना एवढे का सुविधा उपलब्ध करून दिली नाही का थेट शेतकरी कांदा निर्यात करू शकतो. आणि आता तुम्ही हाताशी घ्या ही प्रक्रिया आणि आता शेतकऱ्यांना कांदा निर्यात करायचं तुम्ही मुभा द्या. आम्ही कुठल्याही दलाला मार्फत, व्यापाऱ्यामार्फत कांदा विकणार नाही. ही व्यवस्था ज्यांनी निर्माण केली तीच पुढे तुम्ही चालवली. ठीक आहे, ही सगळी आपण व्यवस्था आपण बंद आपण करा. हा एक पर्याय सुचवलेला आहे. केंद्र सरकार त्यावर विचार करेल न करेल त्याचा पाठपुरावा आपण नंतर करू. पण मग आता भारत दिघोळे मुद्द्याला येऊयात. मुद्द्यात इथला पुढचा प्रश्न असा की कांदा, तुम्हाला आठवत असेल तर याच मुद्द्यावर आपण एकदा यापूर्वी पण चर्चा केली होती, जेव्हा कांद्याच्या संदर्भातला एक वेगळा निर्णय झाला होता आणि तेव्हाच आपण ही शक्यता व्यक्त केली होती की दिवाळीच्या नंतर कांद्याचा तुटवडा निर्माण होऊ शकतो आणि तो तुटवडा टाळण्याच्यासाठी काही निर्णय घेणं अत्यंत गरजेचं होतं. आज तीच वेळ आहे. दिवाळीच्या नंतर आपण पुन्हा एकदा कांद्याच्याच मुद्द्यावर चर्चेला बसलेलो आहोत आणि त्यातून दिसतंय काय, तर देशातला कांदा महाग होऊ नये. आता देशातला कांदा महाग झाल्यानं होणारा जो परिणाम आहे तो राज्य सरकारांनी, केंद्र सरकारांनी अधिक सहन करायचा का त्याच्याऐवजी निर्यात होऊन परदेशात जाणारा कांदा रोखायचा? हा प्रश्न माझ्यासाठी आहे का? बिलकुल भारतजी, आपल्यासाठीच आहे. समजा, म्हणजे मी परत एकदा छोट्या शब्दांमध्ये, छोट्या वाक्यात आपल्याला विचारतो, देशातल्या कांद्याची गरज भागवण्यासाठी तुमच्याकडे असलेला कांदा पटकन बाजार समितीत आला, बाजार समितीतून स्थानिक बाजारात गेला, स्थानिक बाजारपेठेतून गृहिणीच्या ह्याच्यावर गेला, म्हणजे घरामध्ये गेला. गृहिणीच्या घरात गेलेला कांदा हा इतक्या सहजपणे उपलब्ध करून देणं हे कर्तव्य नाही का राज्य आणि केंद्र सरकारचं? 100% कर्तव्य आहे ना. पण ह्याच 2023च्या जानेवारी ते जुलै ह्या 7 महिन्यामध्ये कांद्याला 2 रुपयापासून तर 5 ते 6 रुपये प्रति किलोचा बाजार समित्यांमध्ये दर मिळत होता. त्यावेळेस शेतकऱ्यांना उत्पादन खर्च जर 25-30 रुपये प्रति किलोला आहे, तर अधिक झालेला जो तोटा आहे त्याचा अधिकचा जो फरक आहे तो काही सरकारने, केंद्र सरकारने, राज्य सरकारने दिला नाही. आणि हाके साहेबांनी ज्या पद्धतीने सांगितले की 350 रुपये आम्ही टनाला अनुदान दिलं, तिथं टनाला नाही दिलं, ते क्विंटलला दिलं. पण ते घोषित केलंय मार्च महिन्यामध्ये, त्याच्यातली 10-20%च रक्कम देऊन झाली. अजून 80% रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केली नाही आणि ते 900 कोटीचं अनुदान आहे. मग राज्य सरकारला 9 महिने लागतात का शेतकऱ्यांचे पैसे द्यायला? ते अजूनपर्यंत का दिले नाही? आता एवढं जर एकूण 288 आमदारापैकी 225 आमदार एका बाजूला असताना शेतकऱ्यांचे 800-900 कोटी रुपये देऊ शकत नाही, ही पण सरकारची चूक आहे. आणि सरकारची जरी जबाबदारी असली, कांदा किती ग्राहकांना किंवा गृहिणींना द्यायचा, तर कुठल्या गृहिणींनी, कुठल्या देशातल्या ग्राहकांनी असं सरकार का अर्ज केला? एखादा अर्ज आम्हाला दाखवावा, त्यांनी ह्या किमतीत कांदा मागितला, त्याची एक किंमत ठरवा ना. आम्ही म्हणतोय आम्हाला 40 रुपयाच्या कमी कांदाच परवडत नाही आता बाजार समित्यामध्ये विक्रीसाठी. कसं आहे भारत दिघोळेजी, व्यापारी आणि उत्पादक यांच्या जेवढ्या संघटना असतात, दुर्दैवानं ग्राहकांच्या तितक्या मजबूत
संघटना आणि तेवढं योग्य प्रतिनिधित्व कधीच नसतं. ग्राहक विखुरलेला असतो, तो फक्त कटकट करू शकतो, पण ज्या वेळेला मतदान करायची वेळ येते तेव्हा तो योग्य बटन दाबून आपला राग व्यक्त करतो. केंद्रात अशाच प्रकारे भाजपाची सरकारं गेलेली आहेत. म्हणजे केंद्रात याचा अर्थ मला दिल्लीतल्या सरकारचा अनुभव सांगायचा होता. शीला दीक्षित यांच्या आधीचं भाजपचं सरकार असंच गेलं, कारण त्यावेळेला कांदा प्रचंड महाग झालेला होता आणि कदाचित त्याचा धसका घेतलेला असेल भाजप सरकारने. सगळ्याच सरकारांना तो घ्यावा लागतो. ज्या ज्या गोष्टी ग्राहकोपयोगी आहेत त्या स्वस्त राहतील याकडे सरकारं लक्ष देत असतात. सगळीच सरकारं देत असतात. पण जो मुद्दा तुम्ही भारतजी मांडला तो मुद्दा चर्चेत राहणं गरजेचं आहे. मला त्या निमित्तानं गणेश हाकेंना याची आठवण करून द्यायची आहे की उत्पादन खर्च आणि मिळणारं उत्पन्न हे व्यस्त झालेलं आहे. शेतकऱ्यांची ती खरी तक्रार आहे. तुम्ही निर्यात बंदी उपलब्ध करून देता त्यावेळेला तो अधिक उत्पन्नाच्या साठी चांगला कांदा देशाबाहेर पाठवून 4 पैसे जास्त कमवू शकतो आणि उत्पन्नाच्या साठी त्याने जे काही उत्पादनाच्या साठी जो काही खर्च केलेला आहे त्यातली तूट भरून काढू शकतो. आता त्याला कांदा उत्पादकाला गणेशराव देशातच माल विकायचा आहे. परिणामी त्याला जर 2 रुपये जास्त मिळणार होते ते मिळणं कमी झालंय. शेतकऱ्याला उत्पादन खर्चाच्या तुलनेत 4 पैसे जास्त मिळण्याची संधी तुम्ही काढून घेतली, हा आक्षेप आहे. प्रसादजी, हा मुळात आक्षेपच चुकीचा आहे. यापूर्वी जेव्हा जेव्हा आपण निर्यात बंदी केलेली आहे तेव्हा सुद्धा कांद्याला 3 आणि 4 रुपये किलो भाव मिळालेला आहे. मग याला तुम्ही याला कोण जबाबदार? हे कसं शक्य, हे कसं झालं? तर ही वस्तुस्थिती असत नाही. जेव्हा जेव्हा एकूण आपल्या जगामध्ये ज्या पद्धतीचं कांद्याचं उत्पादन होतं, भारत हा क्रमांक 4-5व्या क्रमांकाचा देश आहे कांदा उत्पादनामध्ये. बाकीच्या जेव्हा मुबलक अशा स्वरूपाच्या आपण जी काही निर्यात करतो ती म्हणजे प्रामुख्याने 2 आपण म्हणजे आयात करतो ते 2 चीन आणि पाकिस्तानकडून करतो. मला सांगा, जर आपल्या इकडे जर कांदा जर कमी पडला तर आपण काय चीन आणि पाकिस्तानकडून जर कांदा निर्यात केला तर तुम्हीच म्हणणार परत आणखी. माझं म्हणणं असं की देशामध्ये उपलब्ध कांदा, जेवढा आपल्याला कांदा लागतो तेवढा तरी कांदा आपल्याला देशाला, आपल्या लोकांना उपलब्ध करून दिला पाहिजेत. आणि म्हणून ही एक निर्यात बंदी जो निर्णय सरकारने घेतलेला आहे तो या देशातल्या जनतेच्या हितासाठीच घेतलेला आहे. आणि या उलट ज्या शेतकऱ्यांचं जेव्हा नुकसान असं जेव्हा म्हणजे कांगावा केला जातो तो मी तुम्हाला सांगितलं ना की यामध्ये नेहमी तपासून पाहण्याची आवश्यकता आहे. आणि तरीही महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः या शेतकऱ्यांच्या समस्येबद्दल, शेतकऱ्यांच्या गाऱ्हाण्याच्या संदर्भामध्ये केंद्रीय जे निर्यात मंत्री आहेत भारतजी, आपण दावा करताय भारत दिघोळेंनी मगाशीच सांगितलं आणि भारत दिघोळे आज नाही वारंवार या गोष्टी सांगत आलेले आहेत की जे काही अनुदान घोषित केलं जातं ते पोहोचत नाही. 900 कोटीचं अनुदान आहे, आतापर्यंत दिलं गेलेलं नाही. हे मागच्या वेळेचं अनुदान आहे जे अजून पोहोचलं नाहीये. कुठल्या आधारावर आपण हे सांगतो की आम्ही अमक्याशी बोललो, आम्ही तमक्याशी बोललो, मग आम्ही असं करू, मग आम्ही तसं करू? प्रत्यक्षात कांदा उत्पादकाला थेट दिलासा देण्याच्यासाठी प्रयत्न होताना दिसत नाहीत, ही तक्रार आहे. प्रसादजी बघा, अनुदानाच्या प्रक्रिया ज्या पद्धतीनं आपल्याला पार पाडायच्या असतात त्या पद्धतीने सरकार हे पार पाडतं. आता मला सांगा की कोणीही उठलं आणि कशाही पद्धतीचं जर अनुदान मागितलं तर ती एक शासकीय हे प्रक्रिया आहे. ती एक किंवा त्याला काही म्हणजे अटी शर्ती आहेत अनुदान देत असताना कुणालाही. आणि माझं म्हणणं, ज्या ज्या गोष्टी शेतकरी त्या गोष्टीला इलिजिबल आहेत, पात्र आहेत, त्या शेतकऱ्यांना आतापर्यंत अनुदान देण्यात आलेलं आहे. आणि अशा पद्धतीचं अनुदान यापूर्वी सुद्धा सरकारनं दिलेलं आहे. जेव्हा जेव्हा कांद्याच्या संदर्भामध्ये असा प्रश्न निर्माण झाला तेव्हा स्वतः नाफेडनी कांदा खरेदी केलेला आहे. जेव्हा भाव कांद्याचे कमी झालेले तेव्हा सरकार या पद्धतीची निश्चितपणे शेतकऱ्यांची चिंता करतं. हे महाराष्ट्रातलं सरकार, देशातलं सरकार, माननीय नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार कायम शेतकऱ्यांची चिंता करत आलेलं आहे. आणि म्हणून आता सुद्धा त्यांना जे शेतकऱ्यांना असं वाटतं की या निर्यात बंदीमुळे आमचे भाव कमी झालेले आहेत आणि आमचं नुकसान होत आहे, तर याही संदर्भामध्ये निश्चितपणे शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा नव्हे तर शेतकऱ्यांना याचं नुकसान होणार नाही, शेतकऱ्यांना योग्य तो भाव मिळेल याच्या संदर्भातली काळजी हे केंद्र सरकार करत आहे आणि करेल. आणि या संदर्भात महाराष्ट्राची भूमिका आजच दिल्लीला आपल्या अजित पवार दादा गेलेले आहेत. गणेशजी, आपण पहिला दावा असा केलात की जे काही आंदोलन कांदा प्रश्नी होत आहे ते व्यापाऱ्यांचं आहे, दलालांचं आहे. त्याच्यावरचं उत्तर भारत दिघोळेंनी घेतलं. आता भारत दिघोळे नवा मुद्दा आहे. तुम्ही असं सांगताय की 900 कोटीचं अनुदान कांदा उत्पादकांना पोहोचलं नाही, उत्पादनाचा खर्च आणि मिळणारं उत्पन्न याची तफावत कमी व्हावी किंबहुना ती राहू नये याच्यासाठी असणारं ते अनुदान आहे. सत्ताधारी गटाचं म्हणणं आहे की जे पात्र आहेत त्यांना हे अनुदान मिळालेलं आहे. मग आता ओरड
पात्र नसलेल्यांची चालली आहे का? हाही एक नवा मुद्दा आहे. गणेश हाके तसं सुचवू पाहतायत बहुधा. नाही, याची सर्व पडताळणी झालेली आहे. मार्च महिन्यामध्ये अनुदान जाहीर केलं होतं 9 मार्चला 300 रुपये आणि 13 मार्चला आणखी 50 रुपये वाढून 350 रुपये क्विंटलला केलं अनुदान. आणि ही सत्ताधाऱ्यांची बाजू ते मांडताय, विरोधकांची बाजू मांडणार आणखी कोणीतरी पाहिजे होतं तुम्ही चॅनलवर बोलवायला. आम्ही तर शेतकरी, आम्ही ना सत्ताधाऱ्यांची ना विरोधकांची, आम्ही आमचेच आहे स्वतःची. आम्हाला उलट भारत दिघोळे तुमच्या इतका थेट आणि प्रामाणिक माणूस या चर्चेत असायला म्हणजे दुसरा असू शकत नाही, कारण तुम्ही शेतकऱ्यांची बाजू मांडताय. दलाल आणि व्यापाऱ्यांचे प्रतिनिधी या चर्चेत असण्याची गरजच नव्हती आपल्याला. अच्छा, मग महत्वाचा मुद्दा असा आहे की त्यांनी असं म्हटलंय की पात्र वगैरे अशा काही गोष्टी, तर ही सर्व पडताळणी करून जे काही पात्र असलेले जे शेतकरी आहे अशा शेतकऱ्यांना, एका शेतकऱ्याला जास्तीत जास्त 200 क्विंटल पर्यंत म्हणजे 70,000 रुपये मिळणार होते. त्याच्यात हप्ता करून दिलाय 10,000चा एकदा आणि 10,000चा दुसऱ्यांदा, असं 2 हप्ते भेटलेले आहे. हप्ता करायची काय गरज आहे? हप्ता करून देण्यापेक्षा ते एक रकमी दिले तर त्या शेतकऱ्याचं काहीतरी काम होईल. आणि त्याच्या पुढचं आमचं शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे, कांदा उत्पादकांचं, आम्हाला अनुदान नकोच आहे, आम्हाला अनुदान नको आहे, परंतु आम्हाला कांद्याचा जो भाव आहे तो इतका चांगला भेटला पाहिजे की आम्ही सरकारकडे काही मागितलं नाही पाहिजे. परंतु ज्यावेळेस आमच्या कांद्याला 8-8 महिने 6-6 महिने वर्ष दर मिळत नाही, त्यावेळेस सरकार 1 रुपयाची मदत करत नाही केंद्रातलं. पण आता भारत दिघोळे वेळेच्या मर्यादेची आठवण आपल्याला करून देतो. तुम्ही आणि गणेश हाके दोघांसाठी पटकन केवळ आणि केवळ 30 सेकंदात बोलायचंय. गणेश हाके, आत्ताच्या स्थितीत तुम्ही नक्की कुणाला दिलासा देऊ पाहत आहात? आम्ही निश्चितपणे शेतकऱ्यांनाच दिलासा देणार आहोत आणि शेतकऱ्यांच्या बाजूनच हे सरकार आहे. गेल्या तुम्ही 10 वर्षातला सगळा जर या केंद्र सरकारचा एकूण जर दृष्टिकोन जर पाहिला तर तुम्हाला निश्चितपणे लक्षात येईल की सरकार हे शेतकऱ्यांच्या बाजूने, शेतकऱ्यांच्यालाच दिलासा देणार, शेतकऱ्यांनाच मदत करणार आहे. ठीक आहे, आपण शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा दावा करतात. भारत दिघोळे, आत्ताच्या निर्णयानं शेतकऱ्यांचं होणारं नुकसान भरून येण्यासाठी पर्याय उपलब्ध आहेत का? पटकन 30 सेकंद. कुठल्याही प्रकारचा पर्याय उपलब्ध नाही, कारण आज नाशिक जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये आजच्या 12 डिसेंबर रोजी जे काही कांद्याचे दर निघाले आहे, निर्यात बंदी 7 तारखेला मध्यरात्री केली. त्या दिवशी 6 तारखेला 7 तारखेला मिळणारे दर हे 3,500 ते 4,000 उंचातले उंच दर होते. सरासरी दर पण 3,000 पर्यंत होते. आजचे भाव झाले आहे हे 1,500 ते 2,000, म्हणजे 2,000 रुपये 1,500 रुपये प्रति क्विंटलला निर्यात बंदी नुकसान झाले. ही निर्यात बंदी शासनाने, केंद्र सरकारने तत्काळ रद्द करावी. कारण सोलापूरला काल खूप आवक होती, नाशिकमध्ये पण आवक झालेली आहे. कांद्याची कुठल्याही प्रकारची टंचाई नाही, सरकारने घाबरून जाऊ नये. व्यापाऱ्यांनी खरेदी करणं बंद केल्यामुळं कांद्याचे भाव कमी झालेले आहेत. व्यापारी असं तुम्हाला शेतकऱ्यांना जाणीवपूर्वक ते कात्रीत पकडतात आणि ज्या वेळेला त्यांना संधी असते तेव्हा अगदी फुकाच्या भावानं कांदा खरेदी करत असतात. हे या लोकांकडे आपल्याला थोडंसं लक्ष देण्याची आवश्यकता नाही. म्हणजे त्याच्यातला खरा शत्रू कोण आहे? हे व्यापारी आणि दलाल हे तुमचं शोषण करतात खऱ्या अर्थानं, आणि ते करत असताना आपण मात्र सरकारला दोष देतो. ती वस्तुस्थिती तशी नाहीये. मला वेळ मर्यादेची आठवण करून देत चर्चेत हस्तक्षेप करायचा आहे. आपण या चर्चेच्या निमित्तानं पुन्हा एकदा निश्चितच भेटूयात. आत्ता तुर्तास वेळ मर्यादा असल्यानं ही चर्चा इथेच आटोपती घेतोय. आपण दोघंही मान्यवर या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. लक्षवेधीच्या या चर्चेत तुर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.